जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी रुपाली कोडी। पाहूया काही ठळक वृत्त। दिवाळी म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा सण। सर्व स्तरातील जनता हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते, परंतु ज्याची परिस्थिती हालाकीची आहे ते लोक साधा दिवा सुद्धा पेटवू शकत नाही। म्हणून अशा लोकांसाठी परदेशी फाउंडेशनने मोफत पंत्या व तेल वाटप करण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबवला। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते। परदेशी फाउंडेशन यांच्यातर्फे गरीब लोकांना तेल आणि पंत्या दिवाळीच्या त्या ठिकाणी वाटप केले जात आहे, तरी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना व माझ्या सर्व मित्रपरिवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ही संकल्पना आमची अचानक मी आणि रतन भाऊ आणि माझी सर्व टीम, जसे का शशिकांत राठोड, गुणवंत दिवाळे, देवा, विश्वेश बाविस्कर, रतन भाऊ, आम्ही सर्व बसलेलो होतो। आणि त्यावेळेस आम्ही विचार करत होतो की दिवाळी निमित्त आपण काय मदत करू शकतो गरजू व्यक्तींना। तर रतन भाऊ आले म्हणे आपण नवा उपक्रम, जसं का प्रत्येकाच्या घरात हा दिवा पेटला गेला पाहिजे, त्याच्याकरता आम्ही तेल आणि पंती ही वाटप ठेवली होती। सर्वप्रथम आम्ही गरजू व्यक्तींना कपडे वाटपाचा बी कार्यक्रम ठेवला होता। जास्तीत जास्त आम्ही कार्यक्रम या दिवाळी निमित्त राबवण्याचा प्रयत्न करतोय। थोडं सांगा। आज मी जे गरजू आहेत आणि आपले जे बांधव आहेत, अशा या सर्व लोकांना एक आवाहन करू इच्छितो की आपली सर्वांची दिवाळी, या जामनेर तालुकावासीय, जामनेर शहर या सर्वांची दिवाळी खूप सुंदर, सुखमय आणि प्रज्वलित, प्रकाशमय हो। ही प्रकाशमय दिवाळी कशी होईल, तर आम्ही सर्व बसलो होतो आणि आमच्या टीमने हा विचार केला की आपण परदेशी फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रोग्राम हा वर्षभर राबवतो आहोत, वेगवेगळे प्रोग्राम आम्ही राबवत आहोत। तर दिवाळी समोर येते, आपण काय करायला पाहिजे, तर आम्हाला ही संकल्पना सुचली की आपण तेल व पंती हे आपण वाटप करायचं। ज्या परिवारामध्ये हे दिवा हा लावण्याचाही एखाद्या वेळेस असा संकोच असेल, पण त्या ठिकाणी हा जर दिवा आपला एक छोटीशी भेट, आमच्याकडनं ही सदिच्छा भेट असेल, ही आपण जर त्यांना दिली तर अशा प्रत्येक परिवारामध्ये हा एक दिवा प्रज्वलित होईल। आणि म्हटलेलं आहे ना की ज्योत से ज्योत जलाते चलो और प्रेम की गंगा बढ़ाते चलो। तर या पद्धतीने आम्ही हा एक नवीन उपक्रम हाती घेतला की दिवा, तेल आणि पंती ही आपण गिफ्ट करायची आणि सर्वांच्या घरोघरी, दारोदारी ही पंती प्रज्वलित हो आणि जामनेर शहर लखलख प्रकाशमय हो, हीच संकल्पना आहे परदेशी फाउंडेशनने या सर्वांच्या चरणी ठेवलेली आहे। लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 140वी जयंती नेरीदिगर या गावातील युवा फाउंडेशनच्या विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। खरं म्हणजे आज जर विचार केला तर या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा कारभार करत असताना जर एक महत्त्वाचं नाव असेल तर ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल। आणि त्यांना आपण लोह पुरुष म्हणूनच ओळखतो। असं मी एक लहानपणी गोष्ट वाचल्याचं आठवतं, ती नक्की काही माहिती नाही, परंतु एक नक्की आठवतं आणि ती गोष्ट नक्कीच असेल। तर लहान असताना सरदार वल्लभभाई पटेल लहान असताना प्लेगची साथ आली आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये
काखेत गोळा यायचा, ती गाठ आली तर तिला गरम आसरीने चटका द्यावा लागायचा. बरेच लोक घाबरायचे. त्याच वेळेला सरदारांच्या सुद्धा काखेत गाठ आली असता ते घाबरले नाही आणि त्यांनी स्वतः हातात ती सळी घेतली, गरम सळी, आणि स्वतःला चटका लावून घेतला. म्हणजे इतके ते धैर्यवान होते हे त्यांच्या बालवयातच लक्षात आलं. आणि बालवयात लक्षात आल्यानंतर ते जसजसे मोठे होत गेले, मोठे झाल्यानंतर शिकल्यानंतर ते वकील झाले. वकील झाल्यानंतर त्याच वेळेला आपल्या इकडे स्वातंत्र्याचं वारं सुरू झालं आणि त्या स्वातंत्र्याच्या वाऱ्यामध्ये ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले. आणि महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी लढा देणं सुरू केलं. आणि त्याच्यातच बारडोली आणि आजूबाजूचे जे खेडे होते त्या खेड्यांमध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या मदतीने एक मोठं आंदोलन उभारलं. बहीण भावाच्या निर्माण आणि प्रेमळ नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. असा हा प्रेमळ ऋणानुबंध असलेला सण आज जामनेर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊबीज सणानिमित्त माहेरी जाण्यासाठी आसुसलेल्या विवाहितांची गर्दी आज जामनेर बस स्थानकात उसळली. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.